चला कार्यकर्त्यांनो बघा बर का, वयवारी मधलं पटीचं उदाहरण आले. काय म्हटलंय? श्रद्धाचं वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे. एक सांगू का, ज्या ज्यावेळी पटीचं उदाहरण येतं त्यावेळेस त्या पटीचं रूपांतर गुणोत्तरामध्ये करून घ्यायचं. तिप्पट म्हणजे बायानो त्याला समजायचं आपण 3:1. 5 पट आलं तर त्याला समजायचा 5:1. 9 पट आलं त्याला समजायचा 9:1. असं रूपांतर आपण करून घ्यायचं. आणि हा जो पहिला 3 आहे का नाही, तो कुणाचा असतो? श्रद्धाचा. दुसरा 1 आहे तो कुणाचा आहे? गीताचा. ते कळलं का? पहिला पहिल्याचा, दुसरा दुसऱ्याचा, याचा 3 आणि याचा 1. आपण शिकलोय बघा, गुणोत्तर दिलंय आणि त्यांच्या दोघांची बेरीज 60 आहे. ही बेरीज तुमच्या दोघांची आहे. म्हणून या 60ला त्यांच्या बेरजेनं भागा 4ने. जर 4ने भाग लावला तर 15 चोक 60 असतं. पण हे उत्तर नाही. जसा प्रश्न विचारलाय तशी क्रिया करा. कुणाचं? तर श्रद्धाचं वय किती? यावर श्रद्धाला तुम्ही 3 मांडलाय का 1 मांडलाय? 3. म्हणून त्याला 3ने गुणा. संपलं. 15 त्रिक 45 आलं उत्तर. कुठे? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल.